नमस्कार. श्री रामचंद्र कृष्ण कामत यांनी लिहिलेलं नामचिंतामणी हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण साधकांसाठी खास सूचना हे प्रकरण वाचायला सुरुवात करतो आहोत. साधकांसाठी खास सूचना. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. यापूर्वीचे लेख म्हणजे साधकांना सर्व सूचनाच आहेत. त्यात साधकांच्या अडचणी व काही सूचना या प्रकरणात त्या पुष्कळच आहेत. तथापि त्या सर्वसामान्य आहेत. या लेखात काही खास म्हणजे वैयक्तिक विशिष्ट सूचना कराव्याशा वाटत असल्यामुळे करीत आहेत. त्यांचा आपापल्या परिस्थितीप्रमाणे विचार करून परमार्थाची बैठक ज्याने त्याने बसवावी. अंतःकरणात खरी तळमळ असेल व ती तीव्र असेल तर ही बैठक कशी बसवावी याबद्दल अंतरात दिव्य स्फूर्ती आपोआप येईल व परमार्थातील सर्व क्लेश नाहीसे होऊन जीव सुखावेल. बद्ध दशेनंतर मुमुक्षु दशा व त्यानंतर साधक दशा येते. मुमुक्षु दशेत विचार करण्यास फार वेळ जातो. प्रत्यक्ष कृती अशी काही घडत नाही. साधक दशेत कृतीला आरंभ होतो. मार्ग चालण्यास सुरुवात होते. मार्ग चालू लागतो तो मुक्कामास पोचलाच पाहिजे. आता ही चाल मंद अथवा तीव्र ज्याची जशी असेल त्याप्रमाणे तो पांथस्थ उशिरा अथवा लवकर पोचेल याबद्दल सांगणे नकोच. काळजी एवढीच घ्यायची की मार्ग चालत असताना आडमार्गात पाऊल पडू नये. साधक वर्गातही दोन प्रकार सांगितले आहेत. एक निस्पृह व दुसरा संसारी. निस्पृह म्हणजे सर्व संग परित्याग करून म्हणजे घरदार सोडून परमार्थ साधना करता दूरदेशी जाऊन एकांतवास करणे. पण असे लोक फार थोडे. त्यांच्याकरता सूचना करण्याचे काही कारण नाही, कारण त्यांच्या हातात हे आमचे पुस्तक पडेलच कशावरून. संसारी साधक म्हणजे संसारात राहून परमार्थाचे साधन करणारे लोक हेच जास्त असणार. अर्थात त्यांच्याकरताच ह्या सूचना आहेत असे समजावे. संसारी आणि साधक हे दोन शब्द सकृदर्शनी परस्पर विरोधी दिसतील, पण तसे मानणे चुकीचे आहे. हरिदास पुराणिकादी उपदेशांकडून परमार्थाच्या स्तुतीबरोबरच संसाराची निंदाच बहुते ऐकू येत असल्यामुळे संसार हा परमार्थाचा विरोधी आहे असे सामान्यतः सर्वांना वाटत असते. आणि परमार्थाची तर मनापासून चाड व संसार तर सोडवत नाही असे झाल्यामुळे मनाची फार कुचंबणा होते. संसाराची निंदा करणारे उपदेशकही संसार सोडित नाहीत व ऐकणाऱ्याचा तर सुटतच नाही असे सर्वत्र आढळून येते. मग नुसती निंदा काय कामाची बरे. दुसरे असेही होते की संसाराची निंदाच वरचेवर कानी पडत असल्यामुळे परमार्थ प्राप्ती करून घेण्यास संसाराचा त्याग करावा लागतो अशा कल्पनेने कित्येक लोक त्या परमार्थाला दुरूनच नमस्कार असो असे म्हणतात. वंशाच्या पुण्याईने कोणी सत्पुत्र पोटी येऊन पुराण कीर्तनात जाऊ लागला, संत संगात रमू लागला, गीता ज्ञानेश्वरी वाचू लागला तर आईबापांना वाईट वाटते. संसारातून या मुलाचे मन उठेल व तो बैरागी होऊन कुठेतरी जाईल या भीतीने संसारी आईबाप त्याला विरोध करतात. उपदेशकांच्या चुकीच्या पद्धतीचा हा परिणाम होय. प्रपंचात राहून जो परमार्थ साधतो त्याचीच वाहवा होय. प्रपंच साधुनी परमार्थाचा लाभ ज्याने केला तो नर भला भला रे भला असा साधूचा उपदेश आहे. याच्या उलट प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न पडे त्यासी. दोन्ही पेवावर ठेवू जाता हात शेवटी अपघात शरीराचा. तुका म्हणे तया दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. सिटिंग बिटवीन टू स्टूल्स कम टू द ग्राउंड ही इंग्रजी म्हणपण वरच्या अर्थाची आहे. याप्रमाणे संतांची परस्पर विरोधी वचने सापडतात. ही दोन्ही मते पण खरी आहेत. हे विधानही वाचकास थोडे चमत्कारिक वाटण्याचा संभव आहे, पण त्याला उपाय नाही. ही दोन्ही खरी कशी याचा विचार केला म्हणजे हे कोडे उलगडेल. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे देऊ असे श्री तुकाराम महाराजांचे वचन आहे. अधिकाराप्रमाणे उपदेशात बदल होतो व तसा होणेही आहे. आणि इतर धर्माहून आमच्या धर्माचे वैशिष्ट्य हेच इष्ट आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अधिकार तारतम्याप्रमाणे उपदेश तारतम्य दुसऱ्या धर्मात क्वचित दृष्टीस पडते. सर्व लोकांना मिळून ज्यात एकच उपदेश असतो असा धर्म व्यवहारक्षम म्हणजे प्रॅक्टिकल होऊ शकत नाही. आमच्यात वर्णाश्रम विभाग असल्यामुळे धर्म विभागही केलेले आहेत, म्हणून आमचा धर्म व्यवहारक्षम होऊ शकतो. पण सूक्ष्म विचार करण्याची सवय मोडल्यामुळे सर्व पारडे उलटे फिरले आहे.
आमच्या धर्मातही प्रवृत्ती धर्म व निवृत्ती धर्म असे 2 भाग कल्पिलेले आहेत. त्याचेही अधिकारी निरनिराळे आहेत, पण याची जास्त चर्चा करण्याचे हे स्थळ नव्हे. परमार्थाचा साधक म्हणजे निवृत्ती मार्गातला असे धरूनच येथे बोलायचे आहे. बाकी प्रवृत्ती व निवृत्ती 2 नाहीत हा संतांचा शेवटचा सिद्धांत आहे. ज्यास प्रपंचात राहून परमार्थ साधण्यात अडचण वाटणार नाही त्याने प्रपंचात राहूनच परमार्थ साधावा. ज्यास तशी अडचण वाटेल त्याने खुशाल सुखालागी अरण्य सेवित जावे, यात पाप नाही. पण हे अरण्य सेवन विवेकयुक्त वैराग्याचे पाहिजे, वैतागाचे उपयोगाचे नाही. घरात बायको मुलांचे पटत नाही किंवा पटवून घेता येत नाही म्हणून डोक्यात राग घालून घेऊन जाणारे पुष्कळ आहेत. हे खरे वैराग्य नव्हे, तो वैताग होय. वैतागाने परमार्थ साधणार नाही, त्यास खरे वैराग्यच पाहिजे. वैराग्य वाचून ज्ञानाचा टिकावच लागणार नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी तया ज्ञाना लागी कवणापा योग्यता अंगी, हे पाहता जगी देखिला एक. तरी विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवै. ज्ञानेश्वरी. वैराग्याचा खरा अर्थ लक्षात न घेता वैराग्य म्हणजे प्रपंचाचा त्याग एवढाच सामान्यतः अर्थ घेतात व परमार्थाला भितात. राग हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ प्रीती, आसक्ती अथवा वासना असा होतो. विराग म्हणजे रागविरहितपणा. विरागाचा भाव ते वैराग्य. अर्थात वैराग्य म्हणजे अप्रीती, अनासक्ती, निर्वासनता. या दृष्टीने वैराग्य शब्दाचा अर्थ पाहिला असता विषयाची अनासक्ती असाच होतो. विषय सोडणे हे वैराग्य नव्हे, विषयाची आसक्ती सोडणे हे वैराग्य होय. देह असेपर्यंत विषय सर्वथा सोडणे कधीच शक्य नाही, कारण विषय दाना वाचून देहमुळे जगणे अशक्य आहे. वैराग्य अथवा विषय त्यागाची लक्षणे मागे सांगितली आहेत, ती वाचकांनी पुन्हा वाचून पाहावी. आसक्ती न सोडता अथवा सुटता घरदार सोडून हिमालयाच्या गुहेत जाऊन राहिला तरी तेथेही विषयाचे स्मरण होणारच. विषय बाधक नाही, पण विषयाचे चिंतन बाधक आहे. आसक्ती असल्याशिवाय चिंतन होणार नाही, म्हणून आसक्ती सोडून यदृच्छा लाभ संतुष्ट राहून विषयाचे सेवन करावे, म्हणजे ते बाधत नाही. इंद्रियांची विषयाच्या ठिकाणी प्रीती व अप्रीती म्हणजे रागद्वेष ठरलेले आहेत. तेच परमार्थ मार्गात वाटमारे म्हणजे चोर आहेत. त्यांच्या आहारी आपण जाऊ नये. रागद्वेष विरहित होऊन इंद्रियांनी विषय सेवावे. त्यायोगे चित्तात प्रसाद म्हणजे प्रसन्नता उत्पन्न होते व असा प्रसाद झाला असता सर्व दुःखांचा नाश होऊन बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरता पावते. गीता अध्याय 2. रागद्वेष म्हणजे प्रीती अप्रीती मनातून गेल्यानंतर मग इंद्रिय विषयात रमली तरी बाधक नाही. श्री ज्ञानोबा राय म्हणतात, म्हणोनी विषय आघवे सर्वथा मनवनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणि कही एक, जरी नाशिले हे रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. रागद्वेष कसे जातील, आसक्ती कशी सुटेल, तर प्रथम त्यांच्या ठिकाणी दोषदृष्टी करावी व नंतर ब्रह्मदृष्टी करावी. दोषदृष्टीने आसक्ती तुटते व ब्रह्मदृष्टीने रागद्वेष निमतात. याचे उदाहरण रंगीत लाकडी फळफळावळ वगैरे पदार्थ जाणता बापही पाहतो आणि त्याच्या कडेवरील त्याचा नेणता 2-3 वर्षाचा मुलगाही पाहतो. ती सुंदर केळी, आंबे, उसाची कांडी इत्यादी पाहून मुलाला राग म्हणजे प्रीती उत्पन्न होते व मिरची, सर्प वगैरे पाहून द्वेष म्हणजे अप्रीती उत्पन्न होते. बापाची तत्वदृष्टी असल्यामुळे म्हणजे त्या पदार्थाचे मूलतत्व म्हणजे लाकूड हे तो जाणत असल्यामुळे त्याला रागद्वेषाची बाधा मुळीच होत नाही. नामरूप दोघांना सारखेच दिसत असते, पण मुलाला त्या पदार्थाचे तत्व म्हणजे निजस्वरूप माहीत नसल्यामुळे नामरूपाला तो सत्य मानतो. त्याचे नाव प्रपंच आणि बापाला त्या पदार्थाचे अधिष्ठान तत्व म्हणजे निजरूप लाकूड आहे हे माहीत असल्यामुळे त्यावर भासणारे नामरूप मिथ्या आहे असे तो जाणतो. त्याचे नाव परमार्थ. जगताचे अधिष्ठान ब्रह्म आहे असे एकदा निश्चयाने जाणले म्हणजे त्यावर भासणारे जगत म्हणजे नामरूप मिथ्या आहे हे ओघानेच प्राप्त झाले. वरील दृष्टांतातील आंबा हे फळ नसून लाकूड आहे, तसे जग हे जग नसून ब्रह्म आहे असे जाणणे. एतद्रूप जो परमार्थ हा साधायला काही सांडीमांडी करण्याचे कारण नाही. जग मिथ्या याचा अर्थ सशाच्या शिंगाप्रमाणे किंवा वंध्यासुताप्रमाणे मिथ्या नव्हे, तर नामरूप मिथ्या व अधिष्ठान सत्य. अलंकार मिथ्या, सुवर्ण सत्य.
वरील दृष्टांतातील आंबा, केळी इत्यादी मिथ्या लाकूड सत्य. अधिष्ठानाकडे दृष्टी पोचवून विषयसेवन केले म्हणजे ते विषयसेवन नसून आत्मरसाचेच सेवन होय. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेची निर्भिन्न, तो कामक्रोधविहीन होऊन असे. तरी विषयातही काही आपण पे वाचुनी नाही, मग विषय कवण काही बाधतील कवणा. त्याला दृष्टांतही कसे सुंदर देतात पहा. जरी उदकी उदके बुडीजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्णतो. ऐसा आपण केवळ होऊ न असे निखळ, तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत मानी. याप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ याचे स्वरूप समजले पण उमजले पाहिजे. आणि ते उमजणे पदरात पडण्यासाठी मतिमांद्यामुळे जर काही अभ्यास करायचा असेल तर त्यास प्रपंचच उत्तम शाळा आहे. अरण्यसेवन ही शाळा कोणी पसंत करतात? ती सोपी व तिची फी फार कमी म्हणून पसंत करतात असे म्हणण्यास हरकत नाही. त्या शाळेत फी कमी असण्याचे कारण तिथे वस्तुपाठ देण्याची सोय नसते. शिवाय शिक्षकही कमी पगाराचे अथवा स्वयंप्रेरित असतात. म्हणून तसेच शाळेस लागणाऱ्या इमारतीचा किंवा इमारतीच्या भाड्याचा वगैरे खर्च नसतो. पण प्रपंचरूप शाळा तशी सोपी नाही, फार महाग आहे. कारण या शाळेतील शिक्षण प्रत्यक्ष वस्तुपाठात्मक असते. शिवाय शिक्षकही भारी पगाराचे, 24 तास मुलांवर पहारा करणारे व अगदी गोडीगुलाबीने हसत खेळत शिकवणारे असतात. मुलांकरता बोर्डिंगे म्हणजे वसतिगृहे याचीही तेथे सोय आहे. अशी ही शाळा जास्त खर्चाची म्हणजे अधिक फी द्यावी लागणारी असल्यापासून कशी राहील? भाग्यवान श्रीमान अशांचीच मुले या शाळेत राहून अभ्यास करू शकतील. प्रपंचरूपी शाळेत बायको मुले हेच शिक्षक. ते काय मोफत शिकवतील? बिनपगारी काम करतील. नेहमी येणारे बरे वाईट प्रसंग हे वस्तुपाठ. हे काय अरण्यातील शाळेत मिळतील? बिनपगारी शिक्षक हे पगारी शिक्षकाप्रमाणे 24 तास पहारा करून कधी शिकवित राहतील. आणि वस्तुपाठाशिवाय दिलेले शिक्षण हे कधी भक्कम म्हणजे व्यवहारक्षम होऊ शकेल का? कदापि नाही. म्हणून लवकर व पक्के शहाणे होऊ इच्छिणाऱ्यांनी या शाळेतच राहून अभ्यासक्रम पुरा करण्याचा निश्चय केला पाहिजे. या शाळेतील वर सांगितलेले प्रेमाचे गोड शिक्षक खरोखर प्रेमाने व गोडी गुलाबीने शिकवत असतात व हेच शिक्षण पक्के होते. तसे अरण्य शाळेत होत नाही. कच्चे पक्केपणाची परीक्षाच मुळे तेथे होत नसते. परीक्षे वाचून नुसते शिकतच राहिल्यास शिक्षण बरोबर झाले की नाही हे कसे समजणार? प्रपंच शाळेतच ही परीक्षा दररोज द्यावी लागते. ही प्रपंच शाळा 4 वर्णरूपी इमारतीत आहे, पण परीक्षेचे केंद्र म्हणजे सेंटर मात्र गृहस्थाश्रम आहे. उत्तम शाळा पण तेथेच आहे. ब्रह्मचर्यादी इतर 3 आश्रमातही शाळा आहेत, पण गृहस्थाश्रमातील शाळेइतक्या शिक्षणाच्या सोयी त्या शाळेत नाहीत. म्हणून धन्यो गृहस्थाश्रम हा. गृहस्थाश्रमाचे महत्त्व कमी नाही, त्यातील कर्तव्यही सामान्य नाहीत. इतर म्हणजे ब्रह्मचारी, वानप्रस्थ व संन्यास या आश्रमात असे कडकडीत वैराग्य पाळावे लागते, तसे गृहस्थाश्रमात नाही. येथे थोड्याशा सुखोपभोगाला सवय ठेवली आहे. इतर थोर आश्रमातील थोर माणसे उत्तम प्रकारचा बोध करतील आणि त्यांच्या अंगी ज्ञाननिष्ठा, कर्तव्य तत्परता व वैराग्य भरपूर दिसून येईल. परंतु व्यवहारात राहून प्रसंगाप्रमाणे वागून प्रसंगावर सरशी करीत आणि धर्माला साधित कसे वागावे याचा अनुभव गृहस्थाश्रमात येतो व गृहस्थापासूनच तो शिकताही येतो. त्याचे अनुयायी पुष्कळ असल्यामुळे नित्याच्या व्यवहारात राहून सत्याला, सदाचरणाला आणि धर्माला कसे साधावे हे शिकण्याची जागा गृहस्थाश्रम होय. निर्जन अरण्यात राहून सत्य, आस्तेय इत्यादी नियमांचे पालन करणे सोपे आहे, परंतु सुस्वभावाच्या परीक्षेचे येथे मोठे बिकट प्रसंग येतात. अशा व्यवहारात राहून सुस्वभाव कधी बिघडू न देता गृहस्थाने चतुर्विध पुरुषार्थ साधावे हेच फार कठीण आहे. आधी सद्धर्माच्या तत्वाला अनुसरून वागणेच फार बिकट आहे. त्यातून मतिभ्रंश करणाऱ्या व्यवहारात आपले ब्रीद कायम राखून प्रभूला मान्य होईल अशा रीतीने जीवनयात्रा करणे फारच कठीण आहे. ती कठीण गोष्ट अभ्यासाने गृहस्थाला सुकर होते. अरण्यवासी तपस्याला शीतोष्णादी नैसर्गिक आपत्तीचेच आघात सहन करावे लागतात. गृहस्थाला माणसाच्या विचित्र स्वभावांनी विचित्र झालेल्या व्यवहारातील अनेक कृत्रिम आपत्तींचाही समाचार घ्यावा लागतो. त्यामुळे सहनशक्ती वाढवण्याचा गुण गृहस्थाश्रमात विशेष आला आहे. येथे घसरण्याचे प्रसंग अधिक येतात. तपस्वी 5 प्रकारचे क्लेश उत्पन्न होऊ देण्याची युक्ती करत असतो.
गृहस्थ त्याच्याशी लीलेने खेळत असतो. तपस्वी धर्मरूपी राष्ट्राच्या जीवाचे संरक्षण करतो. गृहस्थ तशा तपस्व्याला सहाय्य करून धर्मचैतन्याचे शरीर जे राष्ट्र त्याचेही रक्षण करतो. तपस्वी स्वतःच्या उद्धाराच्या यत्नात निमग्न असतो. गृहात राहणाऱ्या तपस्व्याला स्वतःचा परमार्थ सांभाळून आप्तस्नेहांचा उद्धारही साधावा लागतो. तपस्वी आपल्या कायेभोवती 5 अग्नी पेटवून पंचाग्नी साधन करतो व तितिक्षा वाढवित असतो. गृहस्थाच्या कायेभोवती 5 अग्नी असून त्याच्या मनाभोवतीही प्रापंचिक क्लेशाचे 10 अग्नी भडकलेले असतात. त्यामुळे त्याची सहनशक्ती पराकाष्ठेची वाढते. तपस्वी वैराग्याच्या योगाने जगाला जिंकतो. गृहस्थ जगाला वेसण घालून आपल्या तंत्राने वर्तवितो. तपस्वी गुहेत जाऊन ब्रह्मचर्य संपादन करतो. गृहस्थ गोकुळात राहून ब्रह्मचर्य पालन करतो. तपस्वी बाहेर राहून अलिप्त राहतो. गृहस्थाश्रमी योगी सर्वात राहून अलिप्त राहू शकतो. तपस्व्याच्या अंतःकरणात बीजरूपाने मनोवृत्ती गुप्त राहतात. गृहस्थाच्या वृत्ती नियंत्रित उपभोगाने, आत्मसंयमाने आणि पश्चात्तापाने शुद्ध होऊन ज्ञानाला सहाय्य करतात. नाना प्रकारच्या साधनांचा संग्रह करून गृहस्थाला ज्ञान आणि बल संपादन करता येते. तात्पर्य: सद्गुणांच्या अभिवृत्तीला गृहस्थाश्रमासारखी दुसरी सोयीस्कर जागा नाही. प्रेम उत्पन्न करण्याला त्याच्याजवळ प्रेमाचे आप्त असतात. करुणा उत्पन्न करायला दीनजन असतात. धैर्य वाढवायला संकटाचे अनेक प्रसंग असतात. सर्वजण मिळून त्याची क्षमा आणि शांती वाढवित असतात व त्याच्या सत्याचा, न्यायाचा, नीतीचा आणि स्वातंत्र्याचा उत्कर्ष करीत असतात. त्यास ऐहिक पूर्णपणे साधून देऊन त्याच्या परमार्थाची वाट मोकळी करीत असतात. जग जसे असते तसेच घेऊन त्याला चालावे लागते. त्यामुळे शुद्ध म्हणजे केवळ कल्पनेच्या नादी लागून होणारे अनर्थ टळतात. राष्ट्राशी गृहस्थाचा निकट संबंध असल्यामुळे आत्म्याच्या सद्गतीसाठी स्वराज्याच्या संरक्षणाची जोखीम त्याच्यावर असते व त्यालाच ती सांभाळताही येते. तेव्हा धन्य असा तो गृहस्थाश्रम. तो पुष्कळांनी यथासांग संपादन केला पाहिजे व त्यास आवश्यक अशा ब्रह्मचर्य आश्रमातील कर्तव्यही आस्थेने पाळले पाहिजे. गृहस्थाश्रमातील आपले कर्तव्य आटोपल्यानंतर निजहिताकरता आपल्या कुटुंबस्थानाचा कारभार आपल्या ज्येष्ठ पुत्राच्या स्वाधीन करून गृहस्थाने वानप्रस्थ आश्रम धारण केला पाहिजे. वनात जाऊन राहण्याची ज्याची योग्यता नसेल त्याने घरातच राहावे. परंतु 25 वर्षे प्रपंचाचा गाडा हाकल्यानंतर त्याची सूत्रे तरुण मुलाच्या स्वाधीन केलीच पाहिजेत. कारण एक तर पुत्राला स्वतंत्रपणे कारभार करता आला पाहिजे. दुसरे, स्वतःला थकवा आल्यानंतर पूर्वीप्रमाणे स्वतःकडून कामही नीट होण्याचा संभव नसतो. तिसरे, उतार वयात आपण दिलेल्या शिक्षणाला अनुसरून पुत्राच्या हातून कारभार होत असलेला पाहण्यातच फार संतोष आहे. चौथे, आजपर्यंत केलेल्या श्रमानंतर योग्य विश्रांतीची आवश्यकता वाटते. पाचवे, प्रपंचाच्या मोहातून बाहेर पडून भावी मृत्यूला संतोषाने सामोरे जाण्याची तयारी करायची असते. आणि सहावे कारण असे आहे की स्वतःच्या कुटुंबरूप संस्थानाचा कारभार योग्य रीतीने चालवून पुढे तो तशाच रीतीने चालवण्याकरता योग्य शिक्षणाने तयार केलेल्या आपल्या पुत्राच्या स्वाधीन केल्यानंतर सामाजिक कार्यासाठी स्वतःला मोकळे करून घेणे भाग असते. अधिक योग्यतेचे सद्गुण उत्पन्न होणे माणसाच्या उन्नतीच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. ते सद्गुण मोठ्या सामाजिक कर्तव्याला निरपेक्ष बुद्धीने तयार झाल्यावाचून मिळू शकत नाहीत. गृहस्थाश्रम यथासांग संपादन केल्यानंतर आप्तांची परवानगी घेऊन विशेष करून बुद्धिमान पुरुषांनी वानप्रस्थ आश्रम धारण केला पाहिजे. आपल्या पत्नीची इच्छा असल्यास तिलाही आपल्याबरोबर नेण्यास हरकत नाही. समाजाचे व राष्ट्राचे हित अहर्निश पाहिले पाहिजे व साधून दिले पाहिजे व त्यासाठी उत्तम माणसे तयार केली पाहिजेत. राष्ट्रीय अपकर्षाचा दूरदृष्टीने प्रतिकार केला पाहिजे व त्याच्या उत्कर्षाची धर्माचे सहाय्य होऊन नेहमीच सज्ज तयारी ठेवली पाहिजे. ब्रह्मचर्य आश्रमातील विद्या आणि गृहस्थाश्रमातील अनुभव या दोहींची ज्यापाशी भरपूर तयारी आहे अशा वानप्रस्था वाचून हे राष्ट्रीय कार्य कोणासही साधणार नाही. आमचे परमदेशभक्त, ईशभक्त व गुरुभक्त मित्र दामले यांनी गृहस्थाश्रम नावाचे फार सुंदर पुस्तक लिहिले आहे. ते प्रत्येक देशभक्त व ईशभक्त साधकांनी एकदा तरी वाचून पाहावे अशी आम्ही आग्रहाने सूचना करतो. प्रपंचच परमार्थरूप करावा, मृत्यूलोकच स्वर्ग कसा बनवावा याबद्दलच्या सूचना त्या पुस्तकात मिळतील तशा इतरत्र कुठेही मिळणार नाहीत अशी आमची समजूत आहे. ईशभक्ती करीत असताना देशभक्ती आड येते
व देशभक्ती करीत असताना ईशभक्ती आड येते असे मानणे चुकीचे आहे. ईशभक्ती करणारे पुरुष आपल्या प्रपंचाकडे काही सर्वथैव दुर्लक्ष करीत नाहीत. मग व्यक्तीचा प्रपंच ज्या राष्ट्रप्रपंचाच्या सुस्थितीवर अवलंबून असतो त्याकडे दुर्लक्ष करणे कसे योग्य होईल? व्यष्टी ही समष्टीचा एक अवयव आहे. झाड ही व्यष्टी व अरण्य ही समष्टी असे जो पक्केपणाने जाणतो तर समष्टीच्या सुखस्वास्थ्याकडे लक्ष देणे हे आपले कर्तव्य समजेल. आपल्या धर्मातील उपासना बहुतेक समष्टी धर्माला धरूनच आहे. हे उपासनेतील मंत्राचा ज्यांना अर्थ समजतो त्यांच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. आपल्या मुख्य गायत्री मंत्रातच पहा, धीमही हे क्रियापद व न प्रचोदयात ही प्रार्थना व्याकरण दृष्टीने बहुवचनात्मक आहे. तसेच आपल्या पूजेतील राष्ट्रीय प्रार्थना काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्य शामिली देशोयम क्षोभरहितो इत्यादी ही सामुदायिक हिताबद्दलचीच आहे. हे अर्थज्ञास सांगण्याचे कारण नाही. भगवद्गीतेतील भक्तांच्या, योग्याच्या अथवा ज्ञानांच्या लक्षणात सर्वभूतानि चात्मनि सर्वत्र समदर्शनः आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखं वा यदि वा दुःखं सर्वभूतहिते रताः या वचनाने सामुदायिक हिताची दृष्टी सांगितलेली आढळते. ही गोष्ट विचारवंतांनी लक्षात ठेवली पाहिजे. ही गोष्ट तितकीच लक्षात घेतली पाहिजे की सामुदायिक हिताकडे लक्ष देताना आपले व्यक्ती सामर्थ्य हीन अथवा उणे न झाले पाहिजे. कारण व्यक्ती ही समुदायाचे एक अंगच आहे. ते लुळे ठेवून कसे चालेल? आपले पारमार्थिक हित पूर्णपणे साधण्यासाठी बाह्य उपाधी आड न येतील तर खुशाल त्या उपाधी सांभाळाव्या. बाह्य उपाधी बाधक न होण्याचे सामर्थ्य येईपर्यंत अथवा तसे सामर्थ्य येण्याकरताच काही दिवस विविक्त देश सेवित्वम आसक्तिरनभिष्वंगः पुत्रदार गृहादिशो इत्यादी पथ्ये सांभाळली पाहिजेत. त्याशिवाय ते ज्ञान, बल, क्रिया, सामर्थ्य कदापि प्राप्त होणार नाही. जुन्या भाषेत सांगायचे तर पूर्ण असा अन्वय साधण्याकरता प्रथम शुद्ध व्यतिरेक साध्य केला पाहिजे. तो साधण्यासाठी हवा तो त्याग करण्यास तयार असले पाहिजे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.